शासन आपल्या दारीच्या निमित्तानं उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार, त्याची जय्यत तयारी जी आहे तिथं होत आहे। आपल्यासोबत एकूणच या संपूर्ण कार्यक्रमाच्या संदर्भात बोलण्यासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील साहेब आहेत। सर, काय सांगाल, एकूणच हा सगळा कार्यक्रम होतोय, कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? मी मनापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेतला। या निमित्तानं अनेक वर्षापासून सरकारी कार्यालयांमध्ये खेटे घालणारे जे सर्वसामान्य नागरिक होते, अनेक त्यांची प्रमाणपत्र असतील, शासकीय योजना असतील, यासाठी त्यांना फिरावं लागायचं। या निमित्तानं उद्या 50,000 लाभार्थ्यांना एकाच व्यासपीठावरती लाभ मिळणार आहे आणि किमान 2 लाख कुटुंबांना येत्या काही दिवसामध्ये जी काही शासकीय प्रमाणपत्र असेल, वेगवेगळ्या प्रकारे कृषी खात्यातर्फे अवजारांचं वाटप असेल, कामगार विभागातर्फे भांडे वाटप असेल, असे सर्व लाभ आमच्या या जिल्ह्याला भेटणार आहेत। या निमित्त अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 कोटी लोकांना हा लाभ आजपर्यंत दिला गेलाय। म्हणून मुख्यमंत्र्यांची जी ड्रीम योजना होती ती आज आमच्या हिंगोलीमध्ये होते, याचा मनापासून आनंद आम्हाला सर्वांना आहे। उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपू पाटील यांनी असं म्हटलंय की डीपीडीसीचा जो काही निधी आहे त्या निधीमधून हा संपूर्ण खर्च केला जातोय। जनसामान्याचा पैसा जो आहे ते शासन विनाकारण उडवतोय। विनाकारण कुठं? सामान्य लोकांना लाभ देण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावर हा सगळा निधी खर्च केला। आजपासून नाही, मागच्या 1.5 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे आणि लोकांसाठी केलेला कार्यक्रम आहे। तेव्हा शासनाचा जो पैसा असतो तो कुठल्या कार्यक्रमासाठी वापरायचा आणि काय करायचा हा अधिकार शासनाचा आहे। त्याच्यामुळं त्यांना अजून शासन काय समजायला वेळ आहे, त्यांचं वय लहान आहे अजून। हा सगळा निधी डीपीडीसी मधूनच खर्च केला जातो का शासन आपल्या दारीसाठी? शासन आपल्या दारीसाठी शासनाचा एक कायदा आहे आणि त्या कायद्याच्या माध्यमातून वेगळं हेड निर्माण केलेलं आहे। खर्च कुठून होतो हा मला माहित नाही, परंतु सामान्य लाखो लोकांना लाभ मिळतोय हे महत्वाचं। काय खाते हे बघायचं नसतं, गाय दूध किती देते हे महत्वाचं आहे, हे त्यांना कळायला पाहिजे। ठाकरे गटाकडून उद्या असं म्हटलंय की आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करू वगैरे। मुख्यमंत्री त्यांनी आयुष्यभर तेच काम केलेलं आहे, सर्वसामान्य लोकांसाठी कधी काही केलेलं नाही। जोरजोरात घोषणाबाजी करायची, बहुजन समाजाची पोरं केवळ जय भवानी जय शिवराय घोषणा देऊन पोलीस केस करून नादाला लावायची आणि त्यांनी सत्ता भोगायची। याच्या पलीकडे आयुष्यामध्ये काही केलेलं नाहीये। सामान्य माणसाला इथं आज 50,000 लोकांना लाभ मिळतोय, त्याचं त्यांना पोटात दुखतंय। त्यांनी सांगावं की बाबा हे काम आम्ही आयुष्यामध्ये केलंय, सांगण्यासारखं काही नाहीये, म्हणून हे धंदे करतायत, बाकी दुसरं काही नाही। बच्चू कडूंनी आज पुन्हा असं म्हटलंय की ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे सगळे जे खासदार आहेत ते कमळाच्या चिन्हावर लढतील। त्याच्या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी असं काही म्हटलेलं नाहीये आणि जो काय निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील तो आम्हाला शिरसावून द्या। सातत्यानं तुमच्या तिकिटाबद्दल चर्चा झाल्यात। आज तुम्ही भाजपच्या एकूण जो त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात दिसलात। बावनकुळेंची सुद्धा आपण यापूर्वी भेट घेतली असं समजलं, आज दानवे साहेबांसोबत सुद्धा होतं। मी काय कोणाची भेट वगैरे घेतलेली नाहीये आणि मला लपून भेट घेण्याची काही गरज नाही, युती आहे त्याच्यामुळे भेटूही शकतो, परंतु अशी भेट घेण्याची मला काही गरज वाटत नाही। माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ते समर्थ आहेत, त्याच्यामुळे मला कोणाकडे जाण्याची गरज नाही। जर हेमंत पाटील कमळावर लढताना वगैरे पाहिलं तर मिळणार नाही? माननीय एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल। पण एकूणच आता सध्या शिंदे गटाला कमिटीत जागा मिळतात असं म्हणतात आणि सातत्यानं सगळ्या माध्यमात चर्चा होते की तुमचं तिकीट कापलं जाईल वगैरे वगैरे, असं काही होणार? मला असं वाटत नाही की गेल्या 38-40 वर्षापासून समाजकारणात राजकारणामध्ये काम करतो आणि खासदारांनी जे काही काम करायला पाहिजे ते मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचे विषय इथले सोडवले, हळदीचा प्रकल्प इथं आणलेला आहे, लिगो सारखा महत्वपूर्ण प्रकल्प जो की 14 वर्षापासून बंद होता, अशा महत्वपूर्ण कामं हे केलेले आहेत। शेवटी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो प्रत्येक कार्यकर्त्याला मानावाच लागतो, पण मला असं वाटत नाही की जागा शिवसेनेची आणि ती निश्चित शिवसेनेला मिळेल। सातत्यानं एक गोष्ट सांगत आलात की 13 जे शिंदे गटाचे खासदार आहेत एकनाथ शिंदे सोबत गेले, त्यांना तसा शब्द देण्यात आला होता अमित शहाकडून की 13 लोकांना तिकीट दिलं जाईल। 12 खासदारांची ज्यावेळेस बैठक झाली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं, सर्वांना शब्द दिलेला आहे। तर मला वाटत नाही की काही त्याच्यामध्ये
किंतु परंतु होईल, विशेष शब्द पाळतील. एकूणच हे होते खासदार हेमंत पाटील यांनी असं सांगितलंय की नक्कीच जे काही ठरलंय त्याप्रमाणे 12 खासदारांना तिकीट पुन्हा एकदा मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.